नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. महिलांच्या व्यवसायाबद्दल बोलायला लागलं की आपल्या डोळ्यांसमोर नेमकं काय येतं? बहुतेकदा तेच पापड, लोणची किंवा फार तर एखादं ब्युटी पार्लर. पण खरं सांगायचं तर ही चौकट आता खूप खूप जुनी झाली आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण 2026च्या अशा काही उदयोन्मुख संधींवर नजर टाकणार आहोत, ज्या या पारंपरिक कल्पनांच्या खूप पुढे आहेत. याला तुम्ही नव्या संधींबद्दलची एक व्यावसायिक माहिती किंवा एक ब्रीफिंग समजू शकता. हीच ती मूळ समस्या आहे जी या स्लाइडवर आपण अधोरेखित केली आहे. ही एक मर्यादित पारंपरिक धारणा आहे आणि हीच जुनाट विचारसरणी आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेत मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक प्रगतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा ठरते. कारण या दृष्टिकोनामुळे प्रचंड क्षमता असूनही अनेक जणी एका छोट्याशा परिघात अडकून राहतात. पण आता चित्र खरंच बदलत आहे. ही स्लाइड बघा. भूतकाळ आणि भविष्यकाळ यातला फरक किती स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे तो पारंपरिक दृष्टिकोन जो आता मागे पडला आहे आणि उजवीकडे आहे 2026चा वास्तव. हे जग पूर्णपणे वेगळं आहे. हे तंत्रज्ञानाचा वापर करून थेट घरातून सुरू होणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त नफा मिळवण्याची प्रचंड क्षमता असणाऱ्या व्यवसायांचं आहे. आज आपण ज्या कल्पना तपासणार आहोत त्या याच दोन महत्त्वाच्या तत्वांवर आधारित आहेत: कमी स्पर्धा आणि जास्त नफ्याची शक्यता. तर आजच्या या विश्लेषणाचा हा रोडमॅप आहे. आपण प्रथम पारंपरिक कल्पनांच्या पलीकडे पाहणार आहोत, त्यानंतर गृह आणि जीवनशैली, मग सल्लागार आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील संधी तपासू. पुढे 5 भन्नाट डिजिटल कल्पना आणि व्यवसायाला गती देण्यासाठी एआयचा वापर कसा करायचा हे समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्या कल्पनांना कृतीत कसं बदलायचं यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1. पारंपरिक क्षितिजांच्या पलीकडे. इथे आपलं ध्येय फक्त पैसे कमवणे नाही, तर आधुनिक व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची एक स्वतंत्र, एक वेगळी ओळख कशी निर्माण करता येईल हे समजून घेणे आहे. भाग 2. गृह आणि जीवनशैलीतील व्यवसाय. आता पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून आपण अशा काही प्रत्यक्ष कल्पना पाहूया ज्या आजच्या आधुनिक शहरी जीवनातील गरजा पूर्ण करतात आणि ज्यांना सध्या खूप मोठी मागणी आहे. आपली पहिली कल्पना आहे होम ऑर्गनायझिंग एक्सपर्ट. याचा सोपा अर्थ काय, तर एखाद्याच्या घरातला गोंधळ म्हणजे ते अस्ताव्यस्त पसरलेला सामान त्याला एका सुंदर, नीटनेटके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वापरण्यास सोप्या जागेत रूपांतरित करणारी व्यक्ती. हो, आणि हे फक्त साफसफाई नाहीये. यात तुम्ही लोकांना त्यांच्या वस्तू ठेवण्याची एक कायमस्वरूपी सिस्टम तयार करून देता. विचार करा, आजच्या धावपळीच्या शहरी जीवनात लोकांकडे वेळ कमी आहे आणि सामान मात्र गरजेपेक्षा जास्त. त्यामुळे या सेवेची गरज खूप वाढत आहे आणि लोक अशा व्यावसायिकांसाठी आनंदाने पैसे मोजायला तयार आहेत. आणि हा व्यवसाय सुरू करण्याची योजना तर अतिशय सोपी आणि व्यवहारी आहे. सुरुवात थेट स्वतःच्या घरातून होऊ शकते. तुमच्याच घरातल्या कपाटाचे किंवा किचनचे आकर्षक आधी आणि नंतरचे फोटो काढा. हे फोटो लोकांचा विश्वास जिंकतात, बरोबर? आणि मग दी ऑर्गनाइज्ड मराठी होम असं काहीतरी नाव देऊन एक इंस्टाग्राम पेज सुरू करा. त्यावर छोटे छोटे व्हिडिओ टाका, जसं की साड्यांची घडी कशी घालावी किंवा मसाल्याचे डबे कसे लावावेत. प्रत्येक टप्पा तुमची विश्वासार्हता वाढवतो आणि कोणतीही मोठी गुंतवणूक न करता तुम्हाला पहिले ग्राहक मिळवून देतो. यालाच सोशल प्रूफ तयार करणे म्हणतात. आता या स्लाइडवरचा आकडा पहा. हे केवळ एका प्रोजेक्टचं, म्हणजे समजा फक्त एक स्वयंपाकघर किंवा एक वॉर्डरोब व्यवस्थित करून देण्याचं संभाव्य उत्पन्न आहे. यावरून या सेवेचं मूल्य किती जास्त आहे हे लक्षात येतं. एका आठवड्यात 2-3 प्रोजेक्ट जरी केले तरी कमाईचा आकडा सहज मोठा होऊ शकतो. आपली पुढची कल्पना आहे पेट बेकरी. ही एक अतिशय वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. यामागचं कारण खूप भावनिक आणि शक्तिशाली आहे. या ट्रेंडला पेट ह्युमनायझेशन असं म्हणतात. याचा अर्थ असा की आजकाल लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना, म्हणजे कुत्रा किंवा मांजराला, मुलांसारखं वागवतात. त्यांच्या वाढदिवसाला केक कापतात. त्यांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी ते उत्तम दर्जाच्या आरोग्यदायी उत्पादनांची मागणी करत आहेत आणि त्यासाठी थोडे जास्त पैसे मोजायलाही ते तयार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यवसायासाठी लागणारं भांडवल फक्त 5,000 रुपये. यात फक्त कच्चा माल येतो आणि घरात जो ओव्हन आहे तोच वापरायचा. म्हणजे ही एक अत्यंत कमी गुंतवणुकीची आणि जास्त नफ्याची संधी आहे. हो, चिकन बिस्किटे किंवा पप केक्स, म्हणजे कुत्र्यांसाठी छोटे कपकेक्स, असे आकर्षक पदार्थ बनवून तुम्ही स्थानिक पेट शॉप्सना किंवा थेट ग्राहकांना ऑनलाईन विक्री सुरू करू शकता. भाग 3. सल्लागार आणि क्रिएटिव्ह अर्थव्यवस्था. आता आपण अशा व्यवसायांकडे वळूया जिथे तुमचं ज्ञान आणि तुमची सर्जनशीलता हेच सर्वात मोठं भांडवल आहे. इथे भौतिक उत्पादनांपेक्षा तुमच्या वैयक्तिक कौशल्यावर जास्त भर दिला जातो. पहिली कल्पना आहे गिफ्ट क्युरेटर.
हे म्हणजे फक्त 4 वस्तू एकत्र करून विकणं नाही, तर एक अनुभव तयार करणं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कॉर्पोरेट क्लायंटसाठी न्यू जॉइनी किट बनवणं, ज्यात कंपनीच्या ब्रँडिंगच्या वस्तू, एक डायरी, पेन, कॉफी मग असं सगळं असेल अगदी. किंवा महिलांसाठी एक सेल्फ केअर बॉक्स, ज्यात सुगंधी मेणबत्त्या, बाथ सॉल्ट्स अशा आरामदायी वस्तू असतील. किंवा विचार करा, परदेशात राहणाऱ्या आपल्या लोकांसाठी एक पारंपरिक फराळ बॉक्स, जो दिवाळीत त्यांच्यापर्यंत पोचेल. यातला प्रत्येक हॅम्पर एक वेगळी कथा सांगतो आणि म्हणूनच त्याला जास्त किंमत मिळते. हा चार्ट बघा, तो या व्यवसायाचं शक्तिशाली मॉडेल अगदी स्पष्ट करतो. तुम्ही घाऊक दरात वस्तू खरेदी करता, सुंदर पॅकेजिंग आणि तुमच्या क्युरेशनच्या कौशल्याने त्याचं मूल्य वाढवता आणि ते थेट 50% नफ्याच्या मार्जिनने विकता. ही एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय रचना आहे. पुढची कल्पना, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. या व्यवसायातली मुख्य संपत्ती म्हणजे तुमचा स्पष्ट आणि प्रभावी आवाज. ही एक खूप मोठी संधी आहे, विशेषतः आजच्या डिजिटल युगात, जिथे व्हिडिओ आणि ऑडिओ कंटेंटचा भडीमार आहे. तिथे अनेक कंपन्यांना त्यांच्या जाहिराती, ई-लर्निंग कोर्सेस आणि डिजिटल कंटेंटसाठी अस्सल शुद्ध मराठी व्हॉइस ओव्हर कलाकारांची प्रचंड गरज आहे. आणि गंमत म्हणजे ही मागणी पुरवठ्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि यात प्रवेशाचे अडथळे तर खूपच कमी आहेत. एक चांगला माईक आणि तुमचा मोबाईल पुरेसा आहे. हा पूर्णपणे कौशल्यावर आणि तुमच्या प्रतिष्ठेवर चालणारा व्यवसाय आहे, बरोबर? तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्या आवाजाचे नमुने जितके मजबूत आणि वैविध्यपूर्ण असतील, तितके जास्त मानधन देणारे काम मिळवण्याची किल्ली तुमच्या हातात येते. शहरांमधली जागेची कमतरता आणि लोकांना निसर्गाबद्दल वाटणारी ओढ, या दोन्ही गोष्टी लक्षात घेता ही एक उत्तम कल्पना आहे. लोकांच्या छोट्या छोट्या बाल्कनीमध्ये सुंदर हिरवीगार बाग तयार करून देणं. हो, आणि यात काम फक्त झाडं लावणं इतकंच नाही, तर त्या बाल्कनीमध्ये किती सूर्यप्रकाश येतो, त्यानुसार कोणती झाडं लावावीत, कोणती झाडं घरात चांगली वाढतील याबद्दल सल्ला देणं आणि तो संपूर्ण सेटअप करून देणं ही एक प्रीमियम कन्सल्टिंग सेवा आहे. भाग 4. 5 उच्च प्रभावी डिजिटल कल्पना. चला आता आपण पूर्णपणे डिजिटल जगात प्रवेश करूया. या 5 संधी अशा आहेत ज्यांना कमीत कमी भौतिक पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे आणि ज्या खास आजच्या डिजिटल युगासाठीच बनवल्या आहेत. चला या कल्पनांवर वेगाने नजर टाकूया. पहिली, कॉन्टेंट रिपर्पझिंग. अनेक यूट्यूबर्सना त्यांच्या तासाभराच्या व्हिडिओंमधून 30 सेकंदांचे आकर्षक रील्स बनवण्यासाठी मदतीची गरज असते. हे काम तुम्ही करू शकता. दुसरी, रेंटल फॅशन लायब्ररी. प्रत्येकाच्या घरी महागड्या साड्या किंवा दागिने असतात जे क्वचितच वापरले जातात. ते इतरांना एका कार्यक्रमासाठी भाड्याने देऊन कमाई करता येते. तिसरी, डिजिटल हेरिटेज आर्काइव्हिंग. लोकांच्या जुन्या फोटोंचे अल्बम स्कॅन करून त्या मूल्यवान आठवणींना डिजिटल स्वरूपात जतन करून देणे. ही एक खूप भावनिक आणि फायदेशीर सेवा आहे. चौथी, ज्येष्ठांसाठी ई-लर्निंग. आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना घरी जाऊन स्मार्टफोन, व्हॉट्सॲप आणि ऑनलाईन बँकिंग कसं वापरायचं हे शिकवून मोठी मदत करता येते. आणि पाचवी, सस्टेनेबल पीरियड प्रॉडक्ट्स. पर्यावरणाची काळजी घेणारी उत्पादनं जसे की कापडी पॅड्स किंवा मेन्स्ट्रुअल कप्स विकून तुम्ही व्यवसाय आणि सामाजिक जागरूकता दोन्ही साधू शकता. भाग 5. AI चालित प्रगतीचे इंजिन. आता आपण व्यवसायाच्या प्रगतीसाठी सर्वात शक्तिशाली साधनाकडे वळूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. AIला एक गुंतागुंतीची किचकट गोष्ट म्हणून न पाहता आपला व्यवसाय सोपा आणि वेगवान करणारे एक साधन, एक मदतनीस म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जेव्हाही व्यवसायातलं एखादं काम अवघड वाटेल, वेळखाऊ वाटेल किंवा आपल्याला येत नाही असं वाटेल, तेव्हा त्याचं उत्तर बऱ्याचदा AI मध्ये असू शकतं. AI हे आजच्या प्रत्येक उद्योजकासाठी एक निश्चित समाधान आहे. ही टेबल पहा, किती सोपं आहे. तुमच्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी आकर्षक कॅप्शन लिहायला महागड्या कॉपीरायटरची गरज नाही. ChatGPT ते काम तुमच्यासाठी काही सेकंदात करेल. तुमच्या व्यवसायासाठी प्रोफेशनल लोगो हवाय, डिझायनरला हजारो रुपये देण्याऐवजी कॅनवा AI वापरून तुम्ही स्वतः बनवू शकता. आणि हे तर बघा, तुमच्या उत्पादनाचा साधा मोबाईलवर काढलेला फोटो Flair.ai सारख्या टूलने त्याला एका क्लिकवर एक ब्रँडेड प्रोफेशनल लुक देता येतो. ही साधने अवघड, वेळखाऊ आणि महागड्या पारंपरिक पद्धतींना एक उत्तम पर्याय देतात, ज्यामुळे व्यावसायिक परिणाम मिळवणं कोणालाही अगदी सोपं होतं. भाग 6. कल्पनेतून कृतीकडे. या चर्चेला आता आपण समारोपाकडे आणूया. आतापर्यंत आपण अनेक कल्पना पाहिल्या, त्या समजून घेतल्या, पण आता लक्ष कल्पनेवरून थेट कृतीवर केंद्रित करण्याची वेळ आली आहे. हे वाक्य या सगळ्या व्यवसायांमागची मूळ प्रेरणा सांगतं. हे फक्त नफा कमावण्यापुरतं मर्यादित नाहीये. हे स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याबद्दल आहे. एक अशी ओळख जी तुमच्या कौशल्यावर, तुमच्या आवडीवर आधारित असेल.
तर आता प्रश्न हा आहे की यापैकी कोणत्या व्यवसायाच्या कल्पनेवर तुम्हाला एक संपूर्ण A to Z व्यावहारिक मार्गदर्शक म्हणजे एक स्टेप बाय स्टेप प्लॅन हवा आहे. आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा म्हणजे आम्हाला पुढचा टप्पा ठरवता येईल. KP द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.